मिरजेत प्रभाग 4 मध्ये माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यास अनेकांनी माघार घेतली। मात्र आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी प्रभाग 4 मध्ये निरंजन आवटी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांनाच धक्का दिलाय। तसेच डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी प्रभाग 3 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून आम आदमी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातून जोरदार लढत होणार आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटातून सागर वनखंडे आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे या ठिकाणी लढत चांगलीच होणार आहे। तर प्रभाग 4 भाजपाचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यास अनेकांनी नकार दिला। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। 2026च्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला वेड्या बनवण्याचं काम, खुळ्यात काढण्याचं काम हा काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी तुतारीचा गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी मिलीभगत करून या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला गृहीत धरून ही निवडणूक मॅच फिक्सिंग सारखी करण्याचं ठरवलेलं आहे। पण आपण या मिरजकर जनतेचा एक स्वाभिमान बनवून, या मिरजकर जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा उद्देश ठेवून आपण ही निवडणूक अपक्ष लढत आहे। कारण काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी तुतारी असेल, ह्या सगळ्यांची मिलीभगत झालेली आहे। हे सगळे आपण सारे मिळून वाटून खाऊ अशा मनस्थितीमध्ये असल्यामुळं या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेनं आता विचार करून योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजन समाजासाठी कायम झटत असतो आणि म्हणून मी आज माझी उमेदवारी प्रभाग 3 अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि प्रभाग 4 क आणि ड गटातून जाहीर करत आहे। आज अर्ज भरण्याला मी आलेलो आहे। जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय भारत।